आज आपण गुळांबा करणार आहोत। त्यासाठी पाव किलो तोतापुरी कैरी घेतली आहे। कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। कैरीचं साल काढून टाकलं आणि कैरी किसून घेतली आहे। कैरी किसल्यानंतर 1 वाटी कैरीचा किस निघाला आहे। त्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतला आहे। तोतापुरी कैरी चवीला कमी आंबट असते, म्हणून 1 वाटी कैरीच्या किसासाठी पाऊण वाटी गूळ पुरेसा होतो। जर आपण दुसऱ्या प्रकारची कैरी वापरली तर 1 वाटी कैरीच्या किसासाठी 1 वाटी गूळ घ्यावा लागतो। गूळ मी बारीक चिरून घेतला आहे। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 1 वाटी कैरीचा किस टाकूया। पाऊण वाटी गूळ टाकूया। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। मीडियम गॅसवर सतत हलवत राहायचं आहे। याच्यामधला गूळ आता विरघळायला लागलाय। गूळ छान विरघळला आहे। गॅस मी कमी केलाय। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊया। 5 लवंगा घेतल्या आहेत, त्या टाकूया। तुम्ही याच्यात वेलची पावडरही टाकू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं गुळांबा छान शिजवून घेतलाय। गुळांब्याचा रंग बदलला आहे, ट्रान्सपरंट दिसायला लागलाय। अजून 1 मिनिटभर आपण शिजवून घेऊया। 1 ते 2 मिनिट गुळांबा छान शिजवून घेतलाय। छान झालाय गुळांबा। गुळांबा जास्त कोरडा करायचा नाही, थोडा ओलसर ठेवायचा। थंड झाला की हा घट्ट होत जातो। आपला गुळांबा तयार झालाय। छान झालाय गुळांबा।